या मासेमारीसाठी येणार आहे त्या सर्वांची तुझ्या आधी काळजी घे आणि नक्कीच सगळ्यांच्या होड्यांना अगदी भरभरून मासे मिळू देत हीच रामेश्वरची यांनी प्रार्थना करून कसं केलेला माहिती आहे जे पहिल्या फेरीत बाद झालेले ना सगळे तिनवले नारळ फुटले त्यांच्यानी 200 रुपये री-एंट्री भरून एंट्री घेतलेली असं आणि ते आता नारळ लढवतं या री-एंट्री मधील चॅम्पियन असेल काय चल ताबत तुलाकडे उडवलाय फायनलचा नारळ काय नाही मग बक्षीस नाही नारळी पौर्णिमेचं म्हणजे आजचं शेवटचा दिवस असता ह्या नारळी पौर्णिमेच्या 1 महिन्या अगोदरपासून हजारो नारळ लढवले जातात. कोकणातली परंपरा असा आगरी कोळी लोकांची मच्छीमारांची गावतांची ही परंपरा असा आणि नारळी पौर्णिमे दिवशी समुद्रात नारळ दिलं जातं. असं म्हणतात की नारळी पौर्णिमेत समुद्रात नारळ दिल्यानंतर 1 माड पाणी कमी होता आणि ह्याच नारळी पौर्णिमे दिवशी आज आमच्या गाभित समाजाच्या सगळ्या बांधवांनी नारळ समुद्रात अर्पण करूसाठी आपली छोटीशी चव्हाट्याकडनं रॅली काढलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, नारळी पौर्णिमा ही गाभित समाजाची दर्यात मासेमारी करणाऱ्यांची एक परंपरा असा. समुद्रात नारळ दिलो की समुद्राचं पाणी कमी होता म्हणजे 1 माड पाणी कमी होता असं म्हणतात. आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या ग्रामोन्नती मंडळात खूप छानपैकी समुद्रात नारळ अर्पण करूसाठी एक रॅली काढलेली असा. बँजो वगैरे लावलेले असतात. रॅली चव्हाट्याकडनं समुद्रापर्यंत जातले आणि समुद्रावरती गेल्याच्या नंतर तिकडे आमच्याच गावातल्यांसाठी नारळ लढवची स्पर्धा आयोजित केलेली असा. छोटीखाने असा पण बीचवरती एक माहोल वेगळं होता. ही स्पर्धा आणि आजची ही रॅली आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवणार असो. व्हिडिओ कैसून बघता असतो कमेंट करून नक्की सांगा. बीचवरती येलो सगळेजण तयारी करतो स्पर्धेची. तोपर्यंत आचरा पोलीस स्टेशनकडनं समुद्रात नारळ अर्पण केलं जातं. याच्यासाठी सगळे पोलीस कर्मचारी आणि सगळी त्यांची टीम आपले नारळ अर्पण करूसाठी बीचवर आहेत. जे प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आपण स्पर्धेच्या प्रथम फेरीकडे पोहोचतोय. कृपया लहान गटातील, खुल्या गटातील आणि महिला वर्गाने लगेचच आपली नाव नोंदणी करायची आहे. पहिली लहान मुलांची नाव नोंदणी सुरू आहे. आता स्पर्धेची पहिली फेरी सुरू होता आणि पहिल्या फेरीत सगळे लहान मुलं असतात त्यांची पहिली फेरी चालू करतात. प्रेक्षक या स्पर्धेला लाभले. लहान मुलांनी चला आपली नाव नोंदणी करायची आहे. मैदानामध्ये यायचं आहे. ती लढवायला सुरुवात करायची आहे. नारळ पकडताना लक्ष द्या इकडे. स्टार्ट करा. चला
टाळ्या वाजवा मित्रांनो. छोटे छोटे हे आपले नक्कीच भावी पिढी या खेळाचा आनंद घेत आहेत. जिंकणं हरणं हे नक्कीच प्रत्येकाचा वेगळा भाग आहे, पण इकडे छोटे छोटे आमचे बाल कलाकार आनंद घेतात या स्पर्धेचा. नारळ लढवणे ही आगळीवेगळी स्पर्धा आता सिंधुदुर्ग नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालते आणि त्याचं औचित्य म्हणून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा सुंदर पहिल्या गटात 100 रुपये भरून खेळ. बघा या जोडीला एकदा टाळ्या वाजवा. हा सगळ्यांचा लाडका आपला भार्गव म्हणजे भगवान आहे आणि इकडे नीलू प्रिन्स दिसतोय. छोटे छोटे खेळाडू आणि हे दोघे भाऊ आहेत बघा. जोर लावा बघूया. आतापर्यंत नारळ लढवत होता, ही स्पर्धा आहे झाली असते. आईला जरा मदत करा स्वयंपाकात, म्हणजे नारळ कसे फोडतात ते समजते. ते मी आहेत आपण पाहतोय. आणि श्री शिवतारी सेमीफायनल मध्ये पराभूत झाला आणि फायनल मध्ये महिला गटातून जोरदार टाळ्या वाजवा तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. प्राजक्ता धुरी आणि दुसऱ्या वगैरे सगळा भाऊ टाळ्या उजवले. ही वेगळी स्पर्धा. आता मात्र सगळ्या बहीण भाऊ फायनल मध्ये दिसत आहेत. घेऊन जातो. चर्चा होणार. ट्रॉफी तर धुरी घरात जाणार एवढं मात्र नक्की. आता महिला गटामधून जाईल की पुरुष गटामधून. प्राजक्ता जिंकला माहिती आहे. अरे दगड आहे तो फुटला ना. सगळ्या बहीण हे दोघे आहेत ना फायनलला गेले आहेत आणि ही बहीण आणि हो भाव हे का बाजूक जागा दिवा ना ती लढव होती. कुठलं काय येते लढाव हेंकाच घालते दोघांना. फायनल त्यांच्या घरीच खेळवली तर बरं होईल असं मला वाटतंय. आपण ही फायनल धुरी घरी आपण रात्री आपण आरामात बसून खेळूया. अतुल धुरी हसतोय धुरी म्हटल्यानंतर. अगो धरून दे का. चला घरी आपण सेटलमेंट करूया. काय विजेता उपविजेता बघूया. जोरदार आता मात्र फटके मारावे लागतील. जाऊ नका बक्षीसचा अभिनंदन. छोट्या गटातील विजेता ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा तर त्याची सख्खी बहीण उपविजेता ठरली आहे. प्राजक्ता आदित्य धुरी या भाऊ बहिणी छोट्या गटातून विजेता ठरतायत. अभिनंदन. प्रियांका कुबल यांनी रंजना कराळे यांच्या समोर उभं राहायचं. आधी फिल्डर मागले आणि कोण हा तो. या स्पर्धेदरम्यान महिला विभागासाठी तू सांग ना याकच होतं म्हणून दिलंय म्हणा. चला सगळी महिला सज्ज झालेली असत नारळ लढवण्यासाठी. बघूया कोण ही स्पर्धा जिंकतात. या आपल्या पोलीस खात्यातील आचरा विभागातील कडवळ सरांच्याकडून रोख कॅश 500 रुपयामध्ये 500 रुपये देऊन ऍड झाले सरांसाठी. ज्यांचा फुटलाय त्यांनी बाहेर जा. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. ज्यांचा फुटलाय त्यांनी निराश होऊ नका. तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. ज्यांचा नारळ अजून फुटला नाही त्यांनी आपली जागा सोडू नका, जेणेकरून पुढील स्पर्धक आपल्याला सेट करता येतील. सरी खेळूया. टाळ्या वाजवा. महिला विभागामधून टाळ्या होऊन जाऊ देत. आपली स्पर्धा आहे. सर्वांचं मन भरून कौतुक, कारण स्पर्धेला बक्षीस किती आहे, ट्रॉफी केवढी आहे यापेक्षा तुमचा उदंड प्रतिसाद ही स्पर्धा यशस्वी होते आहे. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. स्पर्धेचं 4थं वर्ष, पण खरोखरच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने शेवटचे 4 स्पर्धक आपण पाहतोय आणि श्रावणीचा नारळ फुटला. अरे का बारक्यात टाकू काय होता. अरे या खूप बारक्या गटात टाकू काय होता. शेवटचे 3 स्पर्धक तोपर्यंत फायनल मध्ये आपल्याला दिसत आहेत. नाव कसं तुम्ही दोघं आहात, अजून 2 राहिले आहेत. माफ करा, अजून सेमीफायनल होणार आहे. कुठलं क्रुशल मोमेंट आले. मोमेंट आता फायनलला 3 गेले. फायनलच्या जागा 2 आहेत आणि आपल्याकडे स्पर्धक 3 लावलेत. आता इकडे 3 चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. गोकुळ अष्टमी एक उचला साजरी होणार, त्यामुळे हा क्षणही एवढ्या ताकदीचा असेल. 3 चिठ्ठ्या उठवल्या गेल्या आहेत.
विनर कोण येणार? पाऊस येऊ देत, आता काय होईल ते होईल. फायनल तुम्हीच. आता कविता फायनलला. कविता पराडकर फायनल मध्ये आले. टाळ्या वाजवा महिला विभागामधून. चला आता सेमी फायनल कडे आपण वळतोय. एका बाजूने सारंग मॅडम दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूने कराळ मॅडम दिसत आहेत. बाजूला फायनल मध्ये येणार कोण? अंतिम 2 स्पॉट जागा शिल्लक 1 आहे आणि स्पर्धक 2 आहेत. आणि आत्ता होणारा सामना टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आता होणारा सामना आहे तो बघून घ्या लांबना. फायनलला कोण आलाय? रंजना आणि कविता. चला पुरुष गटातील आता सुरुवात होता. सगळे जोडी लावलेले आहेत आणि नारळ या फेरीमध्ये प्राथमिक फेरीमध्ये जर कुणाला रीएंट्री घ्यायची असेल जागा कुणी सोडायची नाही. कोणी जागा सोडायची नाही. बघा प्रत्येकाने एक जण आपापली जबाबदारी घ्यायची आहे. कुसको नारळ गावलो. आयोजकांनी 3 नारळ द्यायचे आहेत. कसा केलेला माहिती आहे? जे पहिल्या फेरीत बाद झालेले ना सगळे तिनवले नारळ फुटले त्यांच्यानी 200 रुपये रीएंट्री भरून एंट्री घेतलेली आहे आणि ते आता नारळ लढवतं. या रीएंट्री मधील चॅम्पियन असेल काय? 200 रुपये 1000 मध्ये कन्वर्ट होतील काय? आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरेल काय? इकडे आपण पराग कुबल कुठे? पराग जरा इकडे आपण थोडीशी बॅट घेऊया. 3 वर्षामध्ये 1 वर्ष विजेता आणि 1 वर्ष उपविजेता असं स्पर्धक आपण संतोष काय म्हणते वाटते? मस्त एकदम नंबर. आणि यंदा आम्हीच नारळ दिले. जरा 100-3 आणि मग 203 रेट वाढलं. जरा जास्त महागाई वाढली. काय म्हणशील याबद्दल? बाबा आज आपली स्पर्धा जिंकली आहे कारण 5000च्या स्पर्धेलाही तू जबरदस्त आपली आचरा पिरावडीची स्पर्धा तुमच्या सगळ्यांमध्ये यशस्वी होते. आणि कोणा 100त मजा. झाले सगळे. प्रत्येकाच्या घरी चुनकाप करा. साखर महाग झाली आहे. 80 ची 90 होणार. अंतर वाढवा. जमवल्यानं चला सुरुवात. आर्या पार हल्ला प्रति हल्ला. प्रतीक जोशीचा 1 नारळ फुटलाय. पवन कुबल वर्चस्व ठेवतोय. राजा मुळेकर नारळ चेक करतोय आणि विदेश किती हसतोय. बरेच जगाच्या साऊंड सर्व्हिस साठी जोरदार टाळ्या वाजवा. राजा मुळेकर पुढील फेरीमध्ये पवन पुढील फेरीमध्ये दिसतोय. संतोष जोशी आज काय लिंबूच घेऊन येलो. बाय बाय करता दिसतो. बाबूचे 3 नारळ आणि 3 प्राइज साठी एक तो एक आणि एकदंत एक असा किंवा ही जे मैदान आहे ते त्याच खेळाडूंना नक्कीच प्राधान्य देत आहे. सेमीफायनल साठी जोरदार टाळ्या वाजवा. जोशी आणि कुबल पावण्यात घडत चालली आहे. शाबास. सौ सोनार की एक लहर की. रीएंट्री वाला आपण फायदा किती झाला? 200-300 गेलो बाबू गेलो. शाबास. आणि 3 नंबरच्या क्रमांकावरती विराजमान होतोय पवन कुबल साठी जोरदार टाळ्या वाजवा. पवन जायचं नाही. ठिकाण नाही. माझा वाटा मात्र काढून ठेवायचा आहे.
तर लेडीजमध्ये जी फायनल रवलेली ना ती आत्ता पूर्ण करतात. फायनल फायनलच्या दरम्यान आपल्याला महिला विभागातील फायनल अंतिम फेरीतील 2 स्पर्धक कविता पराडकर आणि रंजना कराळे असे फायनलचे 2 दावेदार आपल्याला मिळाले आहेत. फायनलसाठी आपल्याला स्पर्धा नारळ तुमच्याकडे किती एकच आहे. ज्याचा फुटेल तो पराभूत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि ज्याचा नारळ अतूट राहील तो या स्पर्धेचा महिला विभागाचा विजेता असेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महिला विभागाच्या फायनल मॅच साठी. चला कॅश प्राईज आहे, दोघांनाही कॅश प्राईज आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, महिला गटातून टाळ्या वाजवा. तुम्ही हरला तरी तुमच्या मधूनच महिला आल्या आहेत. 2036 मध्ये तुम्ही जिंकणार आणि रंजना कराळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि चषक शंकरवाडीचा नारळ ताट, लिंबू ताट. एका बाजूने सलग 3 वर्षामध्ये 2 वर्षी फायनल मध्ये आणि एका वर्षी चॅम्पियन ठरलेला संतोष जोशी, तर दुसऱ्या बाजूने एकदंत तोडणकर 3 वर्षामध्ये एका वर्षी चॅम्पियन ठरला. त्यामुळे 2 चॅम्पियन पुन्हा एकदा 2026 मध्ये एकमेकांसमोर आले आहेत. विजेता होणार कोण? नेक्स्ट फाईट आणि सांगितल्याप्रमाणे चॅम्पियन झालाय जोशी आणि जोशी. संतोष जोशी चॅम्पियन. आता स्पर्धा झाली त्याचे बक्षीस वितरणात थया, पण अजूनपर्यंत संध्याकाळ झाली तरी पण आता बाहेर जे असत ना ते सगळे नारळ लढवतात बघा. झाला आटापला व्यासपीठावरती यायचं आहे. चला जे जे विजेता आहेत त्यांनी इकडे यायचे. संतोष चल ताबत तुलाकडे उडवलाय. फायनलचं नारळ काय नाही मग बक्षीस नाही. काय चाललं आता बघा. अजून रील मध्ये जमीन नाही दिसलं तर फक्त बघत राहू. असं तू दिसत राहू. आपल्या लहान गटातील द्वितीय क्रमांक प्राप्त कॅश प्राईज आहे त्यांच्याकडे लढवता पडवळसर यांच्या शुभ हस्ते. आपण टाळ्या वाजूया आपल्या छोट्या खेळाडूसाठी. हे प्रिन्स अभिनंदन कविता. अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन. हॅलो हॅलो करायसाठी टाळ्या वाजवूया. महिला गटातील 2026 विजेता रंजना कराळे. अभिनंदन कराळे मॅडम. आमचीच भावकी पवन सुमंत कुबल. आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पवन दादासाठी टाळ्या वाजवा. सेमी फायनल मध्ये नारळ फुटला आणि पराभूत झाला. कॅश प्राईज आहे. अभिनंदन पवन दादा. पुढच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेमध्ये तुझ्यासोबत अजून आम्हाला कोणाला तरी बघायचं आहे, याकडे तुला लक्ष द्यायचं आहे. तोडणकरसाठी टाळ्या वाजवूया. तुझ्या गटातील रनर सेकंड प्राइज विजेता मिस्टर एकदंत तोडणकर. कॅश प्राइज आहे. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावडे आयोजित भव्य दिव्य नारळ लढवणे स्पर्धा आणि या स्पर्धेचा खुल्या गटातील द्वितीय क्रमांक प्राप्त एकदंत तोडणकर आणि 2026 चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पिरावडे मधील सलग 4थ्या वर्षी 3 वर्षामध्ये जोशी कुटुंबाचं वर्चस्व ठेवणारा खेळाडू अर्थात संतोष जोशीला टाळ्या वाजवूया आपण. सतत 4 वर्ष जोशी घराण्याने या स्पर्धेवरती वर्चस्व ठेवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संतोष जोशी 2026 चा स्वप्न प्रवासाला संकल्पित विजयामध्ये बदलणारा खेळाडू मिस्टर संतोष जोशी. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या. तुझ्यावरती स्वार होऊन या मासेमारीसाठी येणार आहे त्या सर्वांची तुझ्या आधी काळजी घे आणि नक्कीच सगळ्यांच्या
होड्यांना अगदी भरभरून मासे मिळू देत हीच रामेश्वरची आणि प्रार्थना करून पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. नारळ लढव एकच घेतलेला नारळ लढव आणि जमावल्यानंच बघा किती प्रियांकानं. चला. या स्पर्धेची सांगता करतोय तर ही सांगता नसून ही सुरुवात आहे आपल्या कोळी बांधवांची, आपल्या मच्छीमार बांधवांची सुरुवात करणारा हा सण आपण समुद्र राजाला श्रीफळ अर्पण करून आमच्या सगळ्या समुद्र मच्छीमारांची काळजी तुझ्या हातीमध्ये आहे हीच सूचना देणार आहे. चला फायनली 2026मधील नारळी पौर्णिमा आमची पार पाडली. बीचवरती नारळ लढवण्याचे आपल्या पिरावाडीमध्ये नारळ लढवण्याच्या स्पर्धांचा तुम्ही अनुभव घेतलात. कलश रॅलीचे तुम्ही अनुभव घेतलात. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो, आपण मात्र थांबायचं नसतं.